नमस्कार मित्रमंडळीनो, क्रिकेट न्यूज 24 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या WPLच्या मॅचेस चालू आहेत आणि या WPLच्या मॅचेसमध्ये काल एलिमिनेटरचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये होता। रॉयल चॅलेंजर्स संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। त्यांचे सुरुवातीचे 4 फलंदाज हे 49 धावांवरती माघारी परतले होते। त्यानंतर बँगलोर संघाची अष्टपैलू खेळाडू एलिसा पेरी हिने खेळाची सर्व सूत्र आपल्या हातात घेत उत्कृष्ट अशी फटकेबाजी करत 50 चेंडूमध्ये 66 धावांची खेळी केली। यामध्ये तिच्या 8 चौकार आणि एका उत्तुंग षटकाराचा समावेश होता। एलिसा पेरी बाद झाल्यानंतर तळातील फलंदाजांनी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बऱ्यापैकी फटकेबाजी करत बँगलोर संघाला कसेबसे 135 धावांपर्यंत पोहोचवलं। बँगलोर संघाने 6 बाद 135 धावा केल्या। 135 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने बऱ्यापैकी सुरुवात केली। त्यांचे जे प्रमुख फलंदाज जे आहेत ते ठराविक अंतराने बाद होत गेले। त्यांच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करण्यात यश आलं नाही। मुंबई इंडियन्सची जी कर्णधार आहे हरमनप्रीत कौर हिने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली। बरं, सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून मुंबई इंडियन्स हा संघ ते पहिल्या षटकापासून ते 18 षटकापर्यंत हा सामना हारेल असं कोणालाही वाटलं नाही, कारण मुंबई इंडियन्स संघ हा बऱ्यापैकी सामन्यामध्ये होता, म्हणजे हा सामना त्यांच्या बाजूने होता पूर्णपणे। त्यांच्या 18 षटकामध्ये 120 वरती 17 षटकामध्ये 120 धावा आणि 3 बाद अशी स्थिती होती। परंतु 18व्या षटकामध्ये श्रेयंका पाटील आल्यानंतर तिने फक्त 2 धावा देत मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा बळी घेतला। हरमनप्रीत कौर ही 18व्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विनाकारण मोठा फटका मारण्याच्या नादात बाउंड्रीवरती झेलबाद झाली आणि त्यानंतर बँगलोर संघाने मुंबई इंडियन्सला सामन्यामध्ये परत येण्याची संधीच दिली नाही, कारण बँगलोर संघाने शेवटच्या 3 षटकामध्ये त्यांना एकही चौकार किंवा षटकार मारून दिला नाही आणि त्यांनी शेवटच्या 3 षटकामध्ये महत्त्वपूर्ण अशा 3 विकेट घेतल्या। त्यामुळे मुंबई इंडियन्सला हा सामना गमावावा लागला। मुंबई इंडियन्सने शेवटच्या 3 षटकामध्ये, म्हणजे त्यांचं गणित असं होतं की 18 चेंडूमध्ये त्यांना 20 धावांची गरज होती आणि त्यांचे फक्त 3 फलंदाज बाद झाले होते। 7 फलंदाज अजून बाकी होते, परंतु त्यांनी विनाकारण पुढे येऊन फटके मारण्याच्या नादामध्ये आणि हवेमध्ये शॉट खेळण्याच्या नादामध्ये त्यांनी त्यांच्या महत्त्वपूर्ण अशा 3 विकेट गमावल्या आणि सोबतच त्यांनी हा सामना गमावला आणि त्यांचं फायनलमध्ये पोहोचण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न भांगलेलं आहे। आता WPLच्या या दुसऱ्या हंगामामध्ये आपल्याला नवीन विजेता पाहायला मिळणार आहे, कारण पहिला विजेतेपद हे मुंबई इंडियन्सने जिंकलेलं आहे आणि हे दुसरं पर्व आहे, हा दुसरा सीझन आहे। दिल्ली कॅपिटल्स ऑलरेडी ही फायनलमध्ये पोहोचलेली आहे। आता दिल्ली कॅपिटलचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होणार आहे। आता IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्सचा जो दुष्काळ आहे तो WPLचा जो महिला संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा संपवणार का, याकडेच साऱ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला ही एक मोठी संधी आहे हा सीझन जिंकण्याची आणि रॉयल चॅलेंजर्सच्या नावावरती जो लागलेला जो डाग आहे की रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा कधीही IPL जिंकू शकत नाही किंवा WPL म्हणजे महिला आणि पुरुष, तर हे बघण्यासारखं असणार आहे। हा शेवटचा जो IPL फायनलचा जो सामना आहे तो दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरती रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाणार आहे आणि सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे की यावेळेस बँगलोर संघ फायनलचा सामना जिंकणार का। याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि पहिल्यांदा जर का समजा तुम्ही
या चॅनलवरती असाल तर फॉलो करा, यूट्यूबवरती बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ सहित आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.